या सगळ्यावर लक्ष कायम असेल। बातमी बुलढाण्याची आहे। बुलढाणा जिल्ह्यात मागील 24 तासांपासून पावसाची जोरदार बॅटिंग आहे। खामगावमध्ये 24 तासात 146.2 मिलीमीटर पावसाची नोंद आहे। शेगावमधील एका महिलेचा मृत्यू आहे। अनेक नद्यांना पूरही आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी संदीप शुक्ला यांनी। बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि बुलढाणा शहरामध्ये संततधार पाऊस बरसत आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये खामगाव तालुक्यामध्ये 146 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून मागील वर्षीच्या तुलनेने 67 मिलीमीटर पाऊस हा कमी झाला आहे। गेल्या 24 तासामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये 11.5 मिलीमीटर पाऊस झाला आहे। यापैकी सर्वाधिक पाऊस हा जळगाव जामोद तालुक्यामध्ये झाला आहे। बुलढाणा जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान हे 761 मिलीमीटर आहे आणि यापैकी 34.11 मिलीमीटर पाऊस जिल्ह्यामध्ये आतापर्यंत झालेला आहे। बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या या पावसामुळे शेगाव येथे भिंत कोसळून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झालेला आहे। तर बुलढाणा आणि खामगाव हा रस्ता बंद पडलेला आहे। या ठिकाणी एक ट्रक हा चिखलामध्ये फसला असल्यामुळे हा रस्ता पूर्णपणे बंद पडलेला आहे। जिल्ह्याला येलो अलर्टही देण्यात आलेला आहे आणि यामुळे अनेक नद्या नाल्यांना पूर आलेला आहे। अनेक रस्तेही बंद पडलेले आहे आणि प्रशासन हे ज्या ठिकाणी अशी विपरीत परिस्थिती निर्माण होत आहे त्या ठिकाणी प्रशासन युद्ध स्तरावर कामालाही लागले आहे। लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।